नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे शहराजवळील लोणावळा आणि परिसरातील पावसाळ्यात फिरण्याची 10 ठिकाणे। पुणे शहरापासून लोणावळा 66 किलोमीटर अंतरावर आहे। खंडाळा आणि लोणावळा ही शहरे इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध आहेत। लोणावळ्यातून 6 किलोमीटर अंतरावर भुशी हे धरण आहे। लोणावळ्यातील हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्र आहे। शनिवार आणि रविवार ह्या भागात प्रचंड गर्दी असते। भुशी धरणापासून 5.8 किलोमीटर अंतरावर लायन पॉइंट आहे। हे ठिकाण दरीचे असून ह्या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीच्या रांगेचे अत्यंत विलोभनीय दृश्य दिसते। लायन पॉइंट पासून टायगर पॉइंट 400 मीटर अंतरावर म्हणजे जवळच आहे। टायगर पॉइंट पासून पुढे 1 किलोमीटर अंतरावर शिवलिंग पॉइंट आहे। शिवलिंग पॉइंट पासून पुढे 10 किलोमीटर अंतरावर कोरीगड हा किल्ला आहे। कोरीगड किल्ल्यावरून आंबे व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते। कोरीगड हा किल्ला पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो। लोणावळ्यातून 6 किलोमीटर अंतरावर डुकनोज हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे। या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीचे वेगळेच रूप पाहायला मिळेल। डोंगराचा एक भाग नाकासारखा दिसतो म्हणून याला डुकनोज असे म्हणतात। लोणावळ्यातून उत्तर दिशेला 2.5 किलोमीटर अंतरावर छोटेसे तुंगारली धरण आहे। ह्या धरणाचा परिसर पावसाळ्यात अत्यंत विहंगम दिसतो। तुंगारली धरणापासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर कातळधार हा अत्यंत सुंदर धबधबा आहे। आपण ह्या धबधब्याच्या वरच्या बाजूला पोहोचतो। कातळधार पासून पुढे 7 किलोमीटर अंतरावर राजमाची या ठिकाणी आपण पोहोचतो। ही 2 किल्ल्यांची जोडगोळी आहे। या भागाला राजमाची असे म्हणतात। तसेच एका किल्ल्याला मनोरंजन आणि दुसऱ्या किल्ल्याला श्रीवर्धन असे म्हणतात। हे ठिकाण मला आवडलेले लोणावळा परिसरातील सर्वात सुंदर ठिकाण आहे। लोणावळ्यातून 4 किलोमीटर अंतरावर कुणे धबधबा आहे। हा लोणावळा परिसरातील सर्वात मोठा धबधबा असून पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत सुंदर आणि विहंगम दिसतो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।